Hello everyone, this one is lecture number 16 from alcohol, phenol and ether. In this lecture, we are going to study physical properties of ethers. Now see, what is meant by physical property? Physical property means under this concept, we are going to study intermolecular force of attraction, then boiling point of ether and solubility of ether. Now see, among the physical property, first one is, now see, dimethyl ether and ethyl methyl ether, these lower ethers are gases. आपण सुरुवातीला फिजिकल स्टेट बद्दल डिस्कस करणार आहोत. पहा, डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर हे जे लोअर इथर्स आहेत ते कसे आहेत पहा, रूम टेम्परेचरला दे आर गॅसेस, वाईल अदर इथर्स आर कलरलेस लिक्विड. हे दोन इथर जर सोडले तर या व्यतिरिक्त जे इथर्स आहेत ते काय आहेत पहा, दे आर कलरलेस लिक्विड विथ अ प्लीझंट ओडर. ओडर पहा कसा आहे, प्लीझंट आहे. आता पहा, हा जो पॉइंट आपण डिस्कस करतोय, पॉइंट नंबर 1, ऍक्च्युली याच्यामध्ये कोणताही कन्सेप्ट नाहीये पहा, इट इज अ मेमरी पार्ट. हे तुम्ही प्रॉपरली रीड करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर, दीज आर गॅसेस, while other ethers are colorless liquid. Then आता हे जे काही लोअर इथर्स आहेत पहा, लोअर इथर्स दे आर हायली होलाटाईल. बरोबर आहे, ते काय होतात, रूम टेम्परेचरला इव्हापरेट होतात. ॲज वेल ॲज दे आर हायली इन्फ्लेमेबल सबस्टन्सेस. बरोबर आहे की नाही, ते काय होतात, इन्फ्लेमेबल आहेत, पेट घेतात. ओके, देन बॉइलिंग पॉइंट्स ऑफ इथर्स दे शो ग्रॅज्युअल इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. आता हा कन्सेप्ट आपण सुरुवातीपासून डिस्कस करतोय. पहा, काय कन्सेप्ट आहे, बॉइलिंग पॉइंट इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. ॲज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. बरोबर. आता पहा, इथं डायमिथिल इथरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे पहा, 248 केल्विन आहे. आणि हे जर आपण इथिल मिथिल इथर कम्पेअर केला, इथिल मिथिल इथर पहा, मॉलिक्युलर मास इन्क्रीज झाला, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज झाला, 284 केल्विन. देन डायइथिल इथर पहा, डायइथिल इथरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे, 308 केल्विन. सो ॲज मॉलिक्युलर मास इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस. आता इथं आपण हे जेव्हा डिस्कस करतोय पहा, हे डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर हे पहा, रूम टेम्परेचरला हे गॅसेस आहेत, गॅसेस. बरोबर का पहा, त्यामुळे बॉइलिंग पॉइंट पण पहा व्हेरी लो, लो आहे. 248 केल्विन अँड 284 केल्विन म्हणजे लो आहे. बरोबर आहे की नाही. आणि हा जो डाय इथिल इथर आहे हा मात्र काय आहे, इट इज अ कलरलेस लिक्विड. हा कलरलेस लिक्विड आहे. इव्हन डाय इथिल इथर पण पहा होलाटाईल आहे. रूम टेम्परेचरला काय होतो, रूम टेम्परेचरला इव्हापरेट होतो. ओके, नाऊ आपण आता इथं फिजिकल स्टेट कम्पेअर केली पहा. देन पोलॅरिटी अँड सोल्युबिलिटी. आता पहा, पोलॅरिटी आपण कम्पेअर करणार आहे. आता जर समजा हा जर इथर असा असला असता, आपण रिप्रेझेंट करतो ऍक्च्युली असा. ओके, बट त्याचं स्ट्रक्चर हे ऍक्च्युली असं नाहीये. स्ट्रक्चर हे या प्रकारचं आहे पहा, आर ओ अँड आर. बरोबर. याच्यामध्ये पहा, इथं जर स्ट्रक्चर स्ट्रेट लाईन असतं ना, तर इथं बॉन्ड अँगल 180 डिग्री असला असता. बरोबर, पण असं स्ट्रक्चर आहे का, नाहीये. दिस वन इज रॉंग. स्ट्रक्चर पहा असा आहे. मग या केसमध्ये इथं पहा, हा जो बॉन्ड अँगल आहे इथरमध्ये, ऍक्च्युली पहा ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर्स असतात. ओके, अँड ड्यू टू दिस 2 लोन पेअर्स बॉन्ड अँगल पहा तुम्हाला काय मिळतोय, इट इज अ 110 डिग्री. बॉन्ड अँगल कसा आहे, 110 डिग्री. बरोबर. आणि मग जर समजा स्ट्रेट लाईन असता तर नेट डायपोल मोमेंट काय झाला असता, कॅन्सल झाला असता. नेट डायपोल मोमेंट कॅन्सल झाला असता. बरोबर. आणि मग या केसमध्ये मॉलिक्यूल कसा मिळाला असता, नॉन पोलार मिळाला असता, नॉन पोलार. बरोबर. पण स्ट्रक्चर हे स्ट्रेट लाईन मध्ये आहे का, नाहीये. त्यामुळे पहा स्ट्रक्चर कसं आहे पहा, हे या प्रकारचं आहे, व्ही शेप्ड आहे. बरोबर. आणि म्हणून इथं पाहता या केसमध्ये हा नेट डायपोल मोमेंट हा असा मिळेल. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं या डायरेक्शन मध्ये नेट डायपोल मोमेंट मिळतोय. सो वी आर गेटिंग अ नेट डायपोल मोमेंट इन दिस डायरेक्शन. ओके, आणि म्हणून हा जो इथर आहे पहा, हा इथर कसा आहे, इट इज स्लाइटली पोलार. हा कसा आहे, स्लाइटली पोलार, व्हेरी व्हेरी लेस पोलार.
ओके. सो देअर फोर मी इथे काय मेन्शन करतो पहा, येस दिस इथर, पहा आता इथे काय मेन्शन केले, बॉन्ड अँगल किती आहे, हाऊ मच, 110 डिग्री अँड नॉट 180, 180 नाहीये. ओके. सो देअर फोर इथं जे टू सीओ बॉन्ड्स आहेत त्यांचा डायपोल मोमेंट एकमेकाला कॅन्सल करत नाही, देअरफॉर दे हॅव्हिंग अ व्हेरी स्मॉल नेट डायपोल मोमेंट. बरोबर आहे की नाही? नेट डायपोल मोमेंट कसा आहे, स्मॉल. अँड देअरफॉर इथर इज अ व्हेरी वीक पोलॅरिटी. बरोबर. म्हणजे इथर हा कसा आहे पहा, इट इज अ वीकली पोलार, हा वीकली पोलार आहे. इट इज अ वीकली पोलार. ओके. आता पहा इथं जर आपण बॉइलिंग पॉईंट कम्पेअर करायला गेलो तर इथरचा बॉइलिंग पॉईंट अप्रॉक्सिमेटली अल्केन एवढाच आहे. अल्केन पेक्षा स्लाइटली हाय असतो. अगदी नॉर्मल डिफरन्स असतो, आपल्या लक्षात पण येत नाही. ओके. सो अल्केन आणि इथर यांचा बॉइलिंग पॉईंट अप्रॉक्सिमेटली कसा असतो, सेम असतो. ऍज वेल एज इथं आणखी एक एंट्रन्ससाठी पहा महत्वाचा पॉईंट आहे, डायपोल मोमेंट ऑफ डाय इथिल इथर इट इज अ 1.18 डी. आता डायपोल मोमेंट वरती एक सेपरेट लेक्चर होणार आहे आपलं. त्यामध्ये आपण डायपोल मोमेंट, सर्व कंपाऊंडचे डायपोल मोमेंट आपण कम्पेअर करणार आहे. अल्केन, अल्किल हॅलाइड, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, इथर, ऑल दीज एक्झाम्पल्स. ओके. सो इथं आपण त्याच्यावरती जास्त फोकस करायला नको, त्याचं एक सेपरेट लेक्चर आपलं होईल. आता इथं आपण बॉइलिंग पॉईंट कम्पेअर करणार आहे कशामधला, अल्केन आणि इथर मधला. मी काय म्हटलं पहा, अल्केन आणि इथर या दोघांच्या मध्ये बॉइलिंग पॉईंट मध्ये कसा असतो, स्लाइट डिफरन्स असतो, स्लाइट डिफरन्स. पाहता इथं. सो एन हेप्टेन, ओके, आणि मिथिल एन पेंटिल इथर या दोघांचं मॉलिक्युलर मास, ऍक्च्युली एन हेक्झिल अल्कोहोल या तिघांचं मॉलिक्युलर मास अप्रॉक्सिमेटली सेम आहे. पहा मॉलिक्युलर मास किती आहे पहा, एन हेप्टेनचं 100 आहे, मिथिल एन पेंटिल इथरचं 102 आहे आणि एन हेक्झिल अल्कोहोलचं 102 आहे. बरोबर आहे की नाही? मॉलिक्युलर मास अप्रॉक्सिमेटली सेम आहे. आणि बॉइलिंग पॉईंट मात्र पहा, एन हेप्टेन म्हणजे अल्केनचा बॉइलिंग पॉईंट किती आहे पहा, 371 केल्विन. इथरचा स्लाइटली हाय आहे, 373 केल्विन. अप्रॉक्सिमेटली अल्केन आणि इथरचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, अप्रॉक्सिमेटली सेम असतो. अप्रॉक्सिमेटली सेम. आणि अल्कोहोलचा मात्र पहा सडनली हाय आहे. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट पहा किती आहे, मी येस हायलाइट करतो पहा त्याला, 430 केल्विन. मग मला सांगा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट का बरं हाय असतो, बिकॉज इन केस ऑफ अल्कोहोल देर इज अ प्रेझेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, and due to presence of intermolecular hydrogen bonding, alcohols having higher boiling point than the corresponding alkane and ether. ओके. आता अल्केन आणि इथरचं बॉइलिंग पॉईंट व्हेरी लो, का बरं लो आहे, ड्यू टू ऍब्सेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. अल्केन आणि इथर मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ऍबसेंट असतं आणि म्हणून अल्केन आणि इथरचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो, इट इज अ व्हेरी लो. ओके. आता हे झालं पोलॅरिटी बद्दल. आता सोल्युबिलिटी आपण कम्पेअर करणार आहे पहा. सोल्युबिलिटी कम्पेअर करत असताना पहा, ज्या मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे हे मॉलिक्युल वॉटरमध्ये कसे असतात, सोल्युबल असतात. ज्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग ऍबसेंट आहे ते मॉलिक्युल्स वॉटरमध्ये कसे असतात, इनसोल्युबल असतात. हे आपण बेसिक तर आपण डिस्कस केलेलंच होतं. बरोबर. आता इथं पहा, इथं आपण सोल्युबिलिटी डिस्कस करणार आहे. आता सोल्युबिलिटी डिस्कस करत असताना जेव्हा मी इथर मॉलिक्युल डिस्कस करतो पहा, फॉर एक्झाम्पल CH3O CH3 हा इथरचा फर्स्ट मॉलिक्युल आणि समजा इथं सेकंड मॉलिक्युल आहे CH3O CH3. ओके. आता हे जे इथर डायमिथिल इथर, ओके, हे जे इथर्सचे मॉलिक्युल आहेत पहा, यामध्ये पहा देर इज अ ऍब्सेन्स ऑफ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. बरोबर. इथर मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग काय आहे, ऍबसेंट आहे. बट आपण जर इथर ऍड केला अल्कोहोल मध्ये, पहा आता मी इथे काय करतोय पहा, फॉर एक्झाम्पल CH3O CH3 हा डायमिथिल इथर आणि पहा वॉटर HOH. आता इथं आपण कम्पेअर करूया पहा, ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शियल पॉझिटिव्ह ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ऑक्सिजन पार्शियल निगेटिव्ह, कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह ड्यू टू डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बरोबर. आता इथं पहा या केसमध्ये इथरल जो ऑक्सिजन आहे, इथरल ऑक्सिजन म्हणजे इथर मधील ऑक्सिजन जो आहे
आणि वॉटर मधला जो हायड्रोजन आहे पहा, यांच्यामध्ये काय असणार आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. ओके, सो देर इज अ इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन कोणामध्ये, बिटवीन इथरल ऑक्सिजन. इथरल ऑक्सिजन म्हणजे कोणता पहा, हा ऑक्सिजन. बिटवीन इथरल ऑक्सिजन, ओके, अँड वॉटरमध्ये जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन. आता यामध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे त्यामुळं इथर काय होतं पहा, वॉटरमध्ये सोल्युबल असतो, मिसिबल असतो. इथर हा वॉटरमध्ये काय असतो, सोल्युबल असतो किंवा मिसिबल असतो. मग पहा आता इथं आपण नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये हे डिस्कस करतोय पहा, द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दॅट होल्ड्स अल्कोहोल मॉलिक्युल टुगेदर स्ट्रॉंगली. अल्कोहोल मध्ये ते स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं आणि म्हणून अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट हाय असतो ऍज कम्पेअर टू इथर अँड अल्केन. हे तर आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आता सोल्युबिलिटी आणि मिसिबिलिटी पाहताना पहा, in case of solubility and miscibility, ethers in water is similar to that of the alcohols. बरोबर. आता पहा इथं का सिमिलर म्हटलंय, कारण इथं पण काय आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. ओके, आणि हे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असल्यामुळं इथर कसे आहेत पहा, वॉटरमध्ये मिसिबल आहेत, सोल्युबल आहेत. बट आपण जर अल्कोहोल आणि इथर मध्ये कम्पेअर करायला गेलो तर पहा, इथरची सोल्युबिलिटी किती असते पहा, इथरची सोल्युबिलिटी असते 7.5 ग्रॅम इथर पर 100 ग्रॅम ऑफ वॉटर. ही त्याची सोल्युबिलिटी लेवल आहे. म्हणजे मॅक्स पहा किती इथर वॉटरमध्ये सोल्युबल होऊ शकतो, 7.5 ग्रॅम. आणि हेच जर आपण अल्कोहोलचं कम्पेअर केलं तर पहा, अल्कोहोल मधला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं ऍज कम्पेअर टू इथर, आणि त्यामुळे अल्कोहोलमध्ये पहा 9 ग्रॅम पर 100 ग्रॅम वॉटर ही अल्कोहोलची सोल्युबिलिटी आहे. सो अल्कोहोल इज मोर सोल्युबल ऍज कम्पेअर टू इथर इन वॉटर. बरोबर आहे. इथरची सोल्युबिलिटी, इथर सोल्युबल आहे बट ऍज कम्पेअर टू अल्कोहोल लेस सोल्युबल आहे. कन्सेप्ट समजतोय का पहा. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज अ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. आपण आता इथं इथरच्या केमिकल प्रॉपर्टी म्हणजे इथरच्या केमिकल रिॲक्शन्स आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. सो फर्स्ट, लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. आता पहा, जेव्हा तुम्हाला अल्केन आणि इथर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, अल्केन अँड इथर, आणि तुम्हाला डिस्टिंग्विश करायचं आहे, केमिकली डिस्टिंग्विश करायचं आहे, तर तुम्ही कसं डिस्टिंग्विश करणार. आता पहा, फिजिकल डिस्टिंग्विश करायचं असतं ना तर व्हेरी सिंपल टेस्ट पहा. अल्केनचा स्मेल घ्यायचा, इथरचा स्मेल घ्यायचा. इथरचा स्मेल प्लिझंट असतो, तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता कोणता इथर आहे आणि कोणता अल्केन आहे. पण आता इथं आपल्याला फिजिकली नाही डिस्टिंग्विश करायचा, आपल्याला केमिकली डिस्टिंग्विश करायचा आहे, केमिकली. ओके, मग पहा आता इथर्स हे कसे असतात पहा, इथर्स आर ऑलमोस्ट न्यूट्रल. इथर्स आर ऑलमोस्ट न्यूट्रल असतात. इथर हे ऑलमोस्ट न्यूट्रल असतात आणि ऑलमोस्ट न्यूट्रल असल्यामुळं ते ऍसिड बरोबर किंवा बेस बरोबर इझिली रिॲक्ट होत नाहीत किंवा रिॲक्ट होत नाहीत. सो इथर्स ऍज दे आर न्यूट्रल कंपाऊंड्स इन aqueous medium, ethers do not react with bases, cold dilute acids and reducing agent and oxidizing agent and other active metals. इथर हे न्यूट्रल असल्यामुळं पहा, ते कोल्ड डायल्यूट ऍसिड बरोबर रिॲक्ट होत नाहीत, बेसेस बरोबर रिॲक्ट होत नाहीत, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत नाही, ऍज वेल एज ऍक्टिव्ह मेटल सच एज सोडियम, पोटॅशियम यांच्या बरोबर पण रिॲक्ट होत नाही. बट इम्पॉर्टंट पॉइंट पहा, बट नाउ सी, बट ether dissolves in cold concentrated sulfuric acid. इथर कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड मध्ये मात्र काय होतात, डिझॉल्व्ह होतात टू फॉर्म ऑक्झोनियम साल्ट. आणि काय फॉर्म करतात, ऑक्झोनियम साल्ट फॉर्म करतात. मग याची रिॲक्शन कशी आहे पहा, हे पहा, इथर इट रिॲक्ट्स विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड आणि इथं काय फॉर्म झाला पहा, ऑक्झोनियम साल्ट फॉर्म झाला. आता पहा, मी ही रिॲक्शन थोडीशी एक्सप्लेन करतो पहा. येस, हा इथर आहे, आर ओ आर किंवा आर डॅश, मी इथं मेन्शन करतो इथर. आणि हा जो कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड आहे त्यामध्ये कोणते आयन्स असतात पहा, H प्लस आयन्स, आणि इथं राहिलेला जो आहे तो आयनाइज झाला H प्लस अँड HSO4 मायनस. आता पहा, इथर मध्ये काय असतं,
इन केस ऑफ इथर ऑक्सिजन हॅव्हिंग 2 लोन पेअर्स, बरोबर का पहा, ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर्स आहेत. मग इथं जी लोन पेअर आहे ही H प्लस आयन वरती काय करते, अटॅक करते. आणि जेव्हा H प्लस आयन वरती अटॅक करेल तेव्हा इथं काय फॉर्म होतो पहा, इथं फॉर्म होतो बॉन्ड. कशामध्ये, ऑक्सिजन आणि H प्लस आयन मध्ये. मग तुम्हाला इथं काय मिळेल पहा, येस, सो आर ओ आर डॅश अँड H, ऑक्सिजन. आता पहा, इलेक्ट्रॉन पेअर डोनेट केला, देअरफॉर ऑक्सिजन वरती कोणता चार्ज यायला पाहिजे, पॉझिटिव्ह. आणि हा राहिलेला फॅक्टर कोणता आहे पहा, HSO4 मायनस. आणि यालाच आपण काय म्हणतोय पहा, इट इज कॉल्ड ॲज अ ऑक्झोनियम और ऑक्सोनियम साल्ट, बरोबर का पहा. मग आता इथं जो ऑक्सोनियम साल्ट फॉर्म होतोय, दिस प्रॉपर्टी इट इज ओनली गिवन बाय इथर, इट इज नॉट गिवन बाय अल्केन. अल्केन ही प्रॉपर्टी शो करत नाही, इथर ही प्रॉपर्टी शो करतो. अँड देअरफोर, पाहता इथं, येस, देअरफोर दिस प्रॉपर्टी डिस्टिंग्विशेस इथर फ्रॉम हायड्रोकार्बन. ही प्रॉपर्टी काय करते बा, इथरला हायड्रोकार्बन पासून काय करते, डिस्टिंग्विश करते. मग अल्केन आणि इथरला कशा प्रकारे आपण डिस्टिंग्विश करणार, बाय युझिंग कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. इथर वेन इट रिएक्ट्स विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इट फॉर्म ऑक्झोनियम साल्ट. तो काय फॉर्म करतो, ऑक्झोनियम साल्ट फॉर्म करतो, व्हाईल अल्केन डज नॉट रिएक्ट. अल्केन मात्र इझिली रिएक्ट होत नाही. अँड देअरफोर दिस वन इज द लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. नाउ आफ्टर दिस फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. पाहता, पेरॉक्साइड म्हणजे काय प्रकार असतो मला सांगा. येस, व्हॉट इज मीन बाय पेरॉक्साइड. पेरॉक्साइड म्हणजे काय पहा, आपण अगोदर बेसिक कन्सेप्ट डिस्कस करूया. पेरॉक्साइड म्हणजे काय, वेन ऑक्सिजन इट इज डायरेक्टली लिंक्ड विथ ऑक्सिजन देन दिस कंपाऊंड इज कॉल्ड ॲज अ पेरॉक्साइड. तेव्हा त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, पेरॉक्साइड. आता इथं पहा, जेव्हा इथर हा एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो फॉर अ लॉंग टाइम, ओके, वेन इथर इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ एअर. आता पहा रिॲक्शन कशा प्रकारे होते. येस, इथं मी मेन्शन करतो डायइथिल इथर. हा पहा, CH3 CH आणि इथला हायड्रोजन मी काय केला पहा, इथं स्प्लिट केला. देन O, देन CH2CH3 म्हणजेच काय, C2H5. अँड वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन. ऑक्सिजन कशामधला आहे, एअर मधला आहे, फॉर अ लॉंग टाइम, फॉर अ लॉंग टाइम, बरोबर आहे की नाही, जास्त वेळ कॉन्टॅक्ट यायला पाहिजे. आता इथं होतं काय पहा, या केसमध्ये हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन इथं इन्सर्ट होतो पहा, इथं हा CH बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो आणि हा इथं इन्सर्ट होतो. आणि मग तुम्हाला इथं या केसमध्ये काय मिळेल पहा, CH3 CHO, ओके, देन C2H5, ओके. आता इथं ऑक्सिजन मध्ये इन्सर्ट झाला पहा, इथं कशा प्रकारे पहा, इथं O आणि जो हायड्रोजन होता तो असणारच आहे शेवटी इथं H. म्हणजे काय फॉर्म झाला पहा, हा फॉर्म झाला पेरॉक्साइड ऑफ डायइथिल इथर. एम आय राईट, काय फॉर्म झाला पहा, पेरॉक्साइड ऑफ डायइथिल इथर, बरोबर. आता मला सांगा पेरॉक्साइड लिंकिंग कोणता आहे. येस, दिस वन इज द पेरॉक्साइड लिंकिंग. हे पेरॉक्साइड लिंकिंग आहे पहा, दिस वन इज द पेरॉक्साइड लिंकिंग. सो when ether it combines with atmospheric oxygen it form a peroxide. ओके, पहा, ऑल इथर्स, कोणताही इथर असू द्या, ऑल इथर्स विच हॅव बीन एक्सपोज टू एटमॉस्फेरिक एअर इट फॉर्म अ पेरॉक्साइड. अँड पेरॉक्साइड्स आर हजार्डस कंपाऊंड. लक्षात ठेवा, पेरॉक्साइड हे कशा आहेत, हजार्डस कंपाऊंड आहेत. दे डिकम्पोजेस व्हायलेंटली एट अ हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला डिकम्पोज होतात आणि व्हायलेंट म्हणजे एक्सप्लोजन्स पण होऊ शकतात. ओके, नाउ आफ्टर दिस नेक्स्ट रिएक्शन इज रिएक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड, दॅट इज अ ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. आता फर्स्ट आपण रिएक्शन स्टडी करणार आहे पहा, हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. पहा इथं फोकस कशावरती करा, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. कारण इथं याच्यानंतर आणखी आपल्याला एक रिएक्शन पाहिजे की हॉट कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्शन पाहिजे याच्यानंतर. आता आपण सध्या कशा बरोबर पाहतोय, हॉट डायल्यूट. रिमेंबर, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. आता डायल्यूट करतो म्हणजे काय करतो आपण, वॉटर ऍड करतो, बरोबर की नाही. सो पाहता इथं रिएक्शन कशा प्रकारे होते.
So when ether it reacts with, when ether, that is a ROR, it reacts with a hot dilute sulfuric acid. पाहता इथं हॉट म्हणजे हिटिंग करावं लागेल, आणि डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे काय होणार हो? डायल्यूट आहे म्हणजे वॉटरमध्ये जर H प्लस आयन ऍड केले सल्फ्युरिक ऍसिडचे तर H3O प्लस फॉर्म होईल, आणि हेच आपण असं रिप्रेझेंट करतो. ऍक्च्युली एक्सेस अमाऊंट मध्ये वॉटर आहे, सॉल्व्हंट कोणता आहे? वॉटर. मग मी इथं काय करतो पहा, मी इथं जस्ट पहा, समजा मी इथं हायड्रोलिसिस केलं इथं, आणि इथं हायड्रोलिसिस केल्यानंतर पहा वॉटरला कशा प्रकारे हायड्रोलाइज करतोय पहा, मी इथं H आणि इथं OH, H अँड OH. बरोबर, म्हणजे पहा तुम्हाला आता इथं काय मिळालं पहा, येस, तुम्हाला इथं मिळाला हा ROH प्लस इथं काय मिळाला, अगेन ROH, म्हणजे तुम्हाला ROH याचे 2 मॉलिक्युल्स मिळाले. एम आय राईट? काय मिळाले पहा, 2 मॉलिक्युल्स ऑफ ROH मीन्स तुम्हाला इथं काय मिळाला, अल्कोहोल मिळाला. एम आय राईट? अल्कोहोल. सो इथर इटॉन ऍसिड हायड्रोलिसिस, इटॉन treating with hot dilute sulfuric acid, it undergo hydrolysis. पहा कोणती रिएक्शन आहे? This one is the hydrolysis reaction. It undergo hydrolysis to form alcohol. आता पहा इथं जर समजा मी ROR डॅश कन्सिडर केला, ROR डॅश म्हणजे पहा आता हा अनसिमेट्रिकल इथर आहे, म्हणजे पहा अल्किल ग्रुप जे ऑक्सिजनला लिंक झालेले अल्किल ग्रुप आहेत, हे अल्किल ग्रुप कशा आहेत? दे आर डिफरंट, हे डिफरंट आहेत. बरोबर, मग आता इथं सेम रिएक्शन होईल पहा, इटॉन रिएक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. बरोबर, इटॉन रिएक्शन विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, इथं हायड्रोलिसिस होईल पहा, आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर इथं येईल H, इथं येईल OH. पहा बरं काय मिळेल तुम्हाला इथं, येस, ROH अल्कोहोल प्लस R डॅश OH, म्हणजे आता इथं तुम्हाला 2 डिफरंट अल्कोहोल्स मिळाले पहा. कसे मिळाले पहा, हा ROH फर्स्ट अल्कोहोल आणि हा R डॅश OH सेकंड अल्कोहोल मिळाला. बरोबर, आपण आता एक्झाम्पल पाहूया पहा. फॉर एक्झाम्पल, येस, फॉर एक्झाम्पल इथिल मिथिल इथर पहा, C2H5O CH3. बरोबर आहे की नाही? पहा आता याच्यापासून तुम्हाला कोणते कोणते अल्कोहोल्स मिळत आहेत पहा. मी इथं रिएक्शन घेतो पहा, C2H5O CH3. विच अल्कोहोल, कोणता अल्कोहोल आहे पहा, येस, दिस वन इज द इथिल मिथिल इथर. ओके, इथिल मिथिल इथर इटॉन ट्रीटिंग विथ dilute sulfuric acid, that is a hot dilute sulfuric acid. बरोबर, पाहता इथं रिएक्शन कशा प्रकारे होईल, सॉल्व्हंट कोणतं असणार आहे, वॉटर इज अ सॉल्व्हंट, एक्सेस अमाऊंट मध्ये असेल. बरोबर, पहा हा CO बॉन्ड ब्रेक होईल, तुम्ही एकतर इथं ब्रेक करा किंवा इथं ब्रेक करा. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं ब्रेक केला CO बॉन्ड, बरोबर, तर इथं काय मिळेल, H, इथे मिळेल OH. पहा बरं कोणते कोणते प्रोडक्ट्स मिळतील. सो फर्स्ट C2H5OH, second CH3OH. So we have 2 different alcohols. कोणते कोणते अल्कोहोल्स मिळतील पहा. So first one is a C2H5OH, that is ethyl alcohol. Okay, and second one is CH3OH, that is a methyl alcohol. बरोबर आहे का पहा. सो इथिल मिथिल इथर इटॉन ट्रीटिंग विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. रिमेंबर, रिएजंट कोणता आहे, रिएजंट आहे डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. कारण जेव्हा आपण हॉट यूज करणार आहे सल्फ्युरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड यूज करणार आहे, तेव्हा रिएक्शन डिफरंट मेथड आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, सल्फ्युरिक ऍसिड कसं आहे, डायल्यूट, आणि जेव्हा डायल्यूट आहे तेव्हा हायड्रोलिसिस रिएक्शन होते, वी आर गेटिंग अल्कोहोल, तेव्हा इथं आपल्याला काय मिळतोय, अल्कोहोल मिळतोय. आता फॉर एक्झाम्पल पहा, समजा आपण इथं ArOCH3 म्हणजे C6CH5OCH3, बरोबर आहे की नाही, मिथॉक्सी बेन्झिन या कंपाऊंडचं कॉमन नेम काय पहा, याला आपण म्हणतो एनिसोल. एनिसोल. आणि IUPAC नेम काय आहे, IUPAC नेम आहे मिथॉक्सी बेन्झिन. बरोबर, आता पहा हा अनसिमेट्रिकल इथर आहे. अनसिमेट्रिकल इथर म्हणजे काय, ऑक्सिजनला लिंक झालेले 2 ग्रुप कशा आहेत, डिफरंट आहेत.
मग आता या केसमध्ये पहा याची रिॲक्शन जेव्हा आपण करतोय, ओके, सो एनिसोल इटॉन ट्रीटिंग विथ हॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर आहे. H3O प्लस मेन्शन करा किंवा H प्लस मेन्शन करा, दोन्ही सेमच असतं, बरोबर. सो इथं पहा कशा प्रकारे हायड्रोलिसिस रिॲक्शन होईल. HOH, वॉटर इज अ सॉल्व्हंट. ओके, सो इथं काय मिळेल पहा तुम्हाला H आणि इथे काय मिळेल OH. सो वी हॅव अ प्रोडक्ट. पहा कोणता प्रोडक्ट मिळतोय, C6H5OH means it is a phenol, ओके, प्लस वन मोर कोणता मिळेल पहा CH3OH, दॅट इज अ मिथिल अल्कोहोल. याच IUPAC नेम काय असतं पहा, मिथॅनॉल. सो एनिसोल इटॉन ऍसिड हायड्रोलिसिस विथ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड, इट फॉर्म फिनॉल अँड मिथिल अल्कोहोल. ओके, पुन्हा एक वेळा पहा इथं रिएजंट कोणता आहे, मी पुन्हा पुन्हा हेच रिपीट करतोय. रिएजंट इज डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. ओके, आता पहा डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड झाल्यानंतर आपण काय करूया, हॉट हॉट कॉन्सन्ट्रेट ऍसिड बरोबर रिॲक्शन कशी होते ते पाहूया. पहा रिॲक्शन विथ, पहा आता इथं रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. आता इथं मात्र रिॲक्शन थोडीशी डिफरंट मेथड नव्हते. पहा पहा रिॲक्शन कशी होते. येस, सो इथं पहा इथं आहे ROR. This alkyl ether, when it reacts with hot concentrated acids such as HI and HBr, ओके, तेव्हा मात्र पहा रिॲक्शन कशी होते. टू गिव्ह अन अल्कोहोल, पाहता याची रिॲक्शन करतोय मी, फॉर एक्झाम्पल येस याची रिॲक्शन करतोय मी HI बरोबर. पहा HI हायड्रो आयोडिक ऍसिड. आपण मेकॅनिझम तर नंतर स्टडी करणारच आहे. पहा अगोदर आपण रिॲक्शन पाहूया. पहा फॉर एक्झाम्पल समजा आता मी इथं हायड्रोलिसिस करतो, इथं हा H आणि हा I, काय मिळेल पहा मग तुम्हाला इथं प्रोडक्ट. येस, पहा बरं प्रोडक्ट कसा मिळेल, हा मिळेल ROH प्लस हा काय मिळेल RI. सो फर्स्ट केसमध्ये काय मिळाला पहा, येस इन द फर्स्ट केस वी आर गेटिंग अ प्रोडक्ट ROH अल्कोहोल प्लस RI अल्किल आयोडाइड, बरोबर का. पहा हा मिळाला अल्कोहोल प्लस अल्किल आयोडाइड. आता हा जो अल्किल आयोडाइड मिळतोय इथं, बरोबर की नाही, अल्कोहोल आणि हा जो अल्किल आयोडाइड मिळतोय पहा इथं, या केसमध्ये काय होतं पहा, इन दिस केस हा जो अल्कोहोल आहे, या अल्कोहोलची रिॲक्शन जर मी पुन्हा HI बरोबर केली, पहा इथं अल्कोहोल इटॉन ट्रीटिंग विथ HI, ओके, तर इथं रिॲक्शन पहा पुन्हा कशी होतीये. येस, इथं पहा हा OH फ्रॉम अल्कोहोल अँड H फ्रॉम हायड्रोआयडिक ऍसिड, दे कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म द साइड प्रोडक्ट. कोणता साइड प्रोडक्ट मिळतोय पहा, H2O. आणि मेन प्रोडक्ट कोणता मिळेल पहा, अगेन वी हॅव अ सेम मेन प्रोडक्ट, दॅट इज अ RI, दॅट इज अ अल्किल आयोडाइड, बरोबर. आणि मग इथं हे जे हॅलो ऍसिड आहे त्यांची रिॲक्टिव्हिटी पहा कशी आहे. रिॲक्टिव्हिटी ऑफ HX पहा कशी आहे. HI इट इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr, HBr इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HCl, बरोबर का पहा. सो दिस वन इज द रिॲक्शन विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, बरोबर का पहा. आता पहा या केसमध्ये याचं जे मेकॅनिझम आहे ते तर आपण डिस्कस करणारच आहे. हे मेकॅनिझम डिस्कस करण्यापूर्वी पाहता इथं मला सांगायचं काय होतं, हॉट कॉन्सन्ट्रेट ऍसिड असेल HX, तर इथं अल्किल आयोडाइड्स फॉर्म होत आहेत. पहा अल्किल आयोडाइड म्हणजे अल्किल हॅलाइड्स फॉर्म होत आहेत, बरोबर. आणि आपण लास्ट रिॲक्शन मध्ये पाहिलं होतं तेव्हा इथं आपल्याला काय मिळाले होते, अल्कोहोल्स मिळाले होते. पहा अल्कोहोल्स अल्कोहोल्स अल्कोहोल्स, बरोबर आहे की नाही. ओके, नाऊ आता आपण PCl5 बरोबर रिॲक्शन पाहूया. पहा रिॲक्शन कशा प्रकारची आहे. इथर इटॉन ट्रीटिंग विथ PCl5, इथर इटॉन हिटिंग विथ PCl5. आता ही रिॲक्शन एक्सप्लेन करण्यासाठी, प्रोडक्ट्स लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक हिंट देतो. पहा हा पहा PCl5, ओके. पहा आता इथं दिस वन इज द मेन प्रोडक्ट,
पहा कोणता मेन प्रोडक्ट मिळाला, येस RCl. देन वन मोर मेन प्रोडक्ट, पुन्हा आणखी एक मेन प्रोडक्ट मिळाला पहा इथं, कोणता मिळाला पहा R-Cl. बरोबर. प्लस आता पहा राहिलेले कंबाईन करा, POCl3 phosphorus oxychloride. This one is the side product. So ethers, it on heating with phosphorus pentachloride, it form alkyl chlorides. तो काय फॉर्म करतोय, अल्किल क्लोराइड. फॉर एक्झाम्पल आपण एक रिएक्शन घेऊया पहा. पहा रिएक्शन कोणती आहे, इथिल मिथिल इथर. इथिल मिथिल इथर, it on heating with PCl5. it on heating with PCl5. पहा मी तुम्हाला आता ट्रिक सांगितली होती, काय ट्रिक आहे पहा बरं. येस, इथं आपण याची रिएक्शन जर PCl5 बरोबर केली, व्हेरी सिंपल ट्रिक, बरोबर आहे की नाही. याच्या अगोदर ही ट्रिक आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण यूज केलेली आहे. पहा हा मिळेल तुम्हाला फर्स्ट प्रोडक्ट, पहा कोणता मिळाला, C2H5Cl. हा मिळेल तुम्हाला सेकंड प्रोडक्ट, कोणता मिळाला पहा, CH3Cl. Okay, so we have two products. First one is C2H5Cl. Okay, that is a ethyl chloride. Okay, and second one is methyl chloride, CH3Cl. बरोबर, मिथिल क्लोराइड. आता इथं साइड प्रोडक्ट कोणता मिळतोय पहा, येस POCl3, phosphorus oxychloride is a side product. So this one is the reaction of ether with phosphorus pentachloride. ओके, आता पहा ही रिएक्शन आपली आता जस्ट आपण डिस्कस केली होती, बरोबर. पण या रिएक्शन मध्ये काही स्पेसिफिसिटी आहेत, काही मेकॅनिझम्स आहेत, आणि हे मेकॅनिझम आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. पहा रिएक्शन ऑफ इथर विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, याच्यामध्ये मेकॅनिझम कशा प्रकारे आहे ते आपण स्टडी करूया. आता पहा याच्यामध्ये जे मेकॅनिझम्स आहेत ते मेकॅनिझम पहा. आता मी इथे काय करतो, इथे एक मी एक्झाम्पल घेतो, इथिल मिथिल इथरचं एक्झाम्पल घेतो. ओके, आणि याची रिएक्शन मला कशा बरोबर करायची आहे, याची रिएक्शन मला करायचे HI बरोबर, हॉट HI बरोबर करायचे. बरोबर, याची रिएक्शन मी कशा बरोबर करतोय, विथ हॉट HI, दॅट इज अ हायड्रोआयोडिक ऍसिड. बरोबर. आता हा जो हायड्रोआयोडिक ऍसिड आहे पहा, या हायड्रोआयोडिक ऍसिड मध्ये कोणते आयन्स असणार आहेत, H+ आयन्स असणार आहेत, बिकॉज इट इज अ ऍसिड. बरोबर. ऑक्सिजन हॅव्हिंग अ 2 लोन पेअर, ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत. मग हा काय करेल, हा जो हायड्रोआयोडिक ऍसिड आहे, या हायड्रोआयोडिक ऍसिड मधल्या H+ आयन्स वरती काय करेल, हा अटॅक करेल, आणि इथे अटॅक करेल आणि न्यू बॉन्ड फॉर्म होईल. आपण काय म्हणतो, प्रोटोनेशन, कारण प्रोटॉन वरती अटॅक केला. बरोबर. मग प्रोटॉन वरती अटॅक केला की तुम्हाला इथं पहा प्रोटोनेशन झाल्यानंतर तुम्हाला हे स्ट्रक्चर कशा प्रकारे पाहायला मिळेल, CH3O CH2 CH3. बरोबर. आणि हे पहा प्रोटोनेशन झालं, इथं आला हायड्रोजन, अँड व्हेन ऑक्सिजन डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, देन इट अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. सो फर्स्ट स्टेप मध्ये काय झालं, प्रोटोनेशन झालं. आता हा HI मध्ये, HIचं आयनेशन कसं होतं, H++ I-. आता HIचं आयनेशन झाल्यानंतर हा जो I- असणार आहे, हा I- काय करेल पहा, इथं बॅक साईडनं इथं अटॅक करेल. बरोबर. बॅक साईडने अटॅक केला म्हणजे मला सांगा कोणतं मेकॅनिझम, SN1 मेकॅनिझम का SN2 मेकॅनिझम, जेव्हा बॅक साईडने अटॅक होतोय. येस, व्हेरी गुड. म्हणजे आता इथं मेकॅनिझम कोणतं असणार आहे, SN2 मेकॅनिझम. बरोबर का पहा, SN2 मेकॅनिझम, कारण बॅक साईडने अटॅक होतोय. बरोबर. मग इथे जेव्हा बॅक साईडने अटॅक होईल तेव्हा काय होतंय पहा, या केसमध्ये हा बॉन्ड ब्रेक होणार, आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन कुठे शिफ्ट होतोय पहा, इट शिफ्ट ऑन ऑक्सिजन. बरोबर. मग या केसमध्ये तुम्हाला इथं 2 डिफरंट प्रोडक्ट्स मिळाले पहा. कोणते कोणते मिळाले पहा, हा CH3I, येस मी हायलाइट करतो पहा कोणते कोणते प्रोडक्ट मिळाले. हा एक प्रोडक्ट मिळाला मिथिल आयोडाइड, आणि हा एक प्रोडक्ट मिळाला पहा इथिल अल्कोहोल. बरोबर. मग इथं पहा
तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट मिळाले? येस, मिथिल आयोडाईड, आयोडीन हा रिएजंट मधून आला. पहा, मिथिल आयोडाईड. ओके, प्लस इथिल अल्कोहोल CH3 CH2OH. So we have a two different product, that is a methyl iodide and ethyl alcohol. बरोबर आहे. पहा, कारण इथं जो इथर आहे हा इथर अनसिमेट्रिकल इथर आहे. पहा, इथिल मिथिल इथर आहे. आता जेव्हा एंट्रन्स एक्झामला तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे, एंट्रन्स एक्झामला, तेव्हा तुम्ही डायरेक्टली कसं लक्षात ठेवणार, त्यासाठी मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो. पहा, डायरेक्टली लक्षात ठेवण्यासाठी अल्किल हॅलाइड कोणता फॉर्म होईल आणि अल्कोहोल कोणता फॉर्म होईल, यासाठी मी तुम्हाला एक डायरेक्टली टेक्निक सांगतो. पहा, टेक्निक काय आहे. पहा, अशी सिच्युएशन असेल. पहा, इथर इटॉन हीटिंग विथ हॉट ऍसिड, हॉट हॅलो ऍसिड, तर पहा हायर अल्कोहोल फॉर्म होतो. काय फॉर्म होतो? पहा, मी इथे मेन्शन करतो. पहा, हायर अल्कोहोल, हायर अल्कोहोल अँड लोअर अल्किल हॅलाइड. काय फॉर्म होतो? हायर अल्कोहोल अँड लोअर अल्किल हॅलाइड. एंट्रन्ससाठी हे खूप महत्वाचं आहे. पहा, हायर अल्कोहोल अँड लोअर अल्किल हॅलाइड. मग आता इथं हा HX असा अरेंज करायचा. पहा, हा जो HX आहे, हॅलो ऍसिड आहे, हा असा अरेंज करायचा की हायर अल्कोहोल फॉर्म झाला पाहिजे, म्हणजे H या साईडला आला पाहिजे आणि X या साईडला आला पाहिजे. आता इथं आपण HI कन्सिडर केला, मग X ऐवजी मेन्शन करतो मी I. बरोबर, मग हा I इथं आला पाहिजे आणि H कुठं आला पाहिजे? ऑक्सिजनच्या साईडला आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय मिळेल? पहा, हायर अल्कोहोल मिळेल इथं आणि लोअर अल्किल हॅलाइड मिळेल. बरोबर. आता पहा, हे सगळ्या रिएक्शनच्या बाबतीमध्ये सेमच आहे, फक्त एका ठिकाणी एक्सेप्शन आहे. कोणत्या ठिकाणी? पहा, आता इथं मेकॅनिझम कोणता आहे? SN2 मेकॅनिझम आहे. बरोबर. जर बल्की ग्रुप आला ना, ऑक्सिजनला जर बल्की ग्रुप आला तर मात्र या प्रकारे रिएक्शन होत नाही, मग मात्र रिएक्शन चेंज होते. तेव्हा मात्र पहा काय होतं या केसमध्ये, बल्की ग्रुप आला की SN1 मेकॅनिझम. बरोबर आहे की नाही? मग पहा, आता बल्की ग्रुप आपण इथे एक्झाम्पलसाठी घेऊया. पहा, हा पहा बल्की ग्रुप. ओके, देन OCH3. आता मी जे टेक्निक तुम्हाला सांगितलं होतं, पहा कोणतं, हायर अल्कोहोल अँड लोअर अल्किल हॅलाइड, हे टेक्निक आहे ना, जेव्हा बल्की ग्रुप येतो ना, तेव्हा पहा या टेक्निक प्रमाणे म्हटलं तर मग हायर अल्कोहोल म्हणजे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल मिळायला पाहिजे होता. बट हे टेक्निक इथे इम्प्लिमेंट होत नाही. पहा, त्याचं रिझन काय? बल्की ग्रुप आहे. आता या केसमध्ये मेकॅनिझम कसं होतं पहा, मी तुम्हाला सांगतो. ओके, इटॉन हिटिंग विथ हॉट HI. बरोबर आहे. आता जेव्हा हॉट HI बरोबर ट्रीट करतोय तेव्हा प्रोटोनेशन होईल. H+ आयन वरती काय करेल? अटॅक करेल. आता मी या स्टेपमध्ये ऍडजस्ट करतो. पहा, प्रोटोनेशन. ओके, पाहता इथं प्रोटोनेशन झाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? येस, इथं मिळेल OH आणि ऑक्सिजन वरती कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह. हे झालं प्रोटोनेशन. आता पहा, हा जो I- इथं फॉर्म झाला होता, हा I- बॅक साईडने अटॅक करू शकतो का हो? नाही करू शकत. का? कारण क्राउडिंग मोर आहे. पहा, हे क्राउडिंग आहे, इथं क्राउडिंग आहे, हे क्राउडिंग आहे. बरोबर आहे की नाही? मग हे पॉसिबल आहे का? नाही पॉसिबल. बॅक साईड अटॅक पॉसिबल आहे का इथं? नाही पॉसिबल. मग बॅक साईडने अटॅक होत नाहीये, म्हणजेच मग SN2 पॉसिबल नाही, आणि SN2 पॉसिबल नाही म्हणजे मग कोणतं पॉसिबल असलं पाहिजे? SN1. आणि मग SN1 जर तुम्हाला पॉसिबल करायचं असेल तर SN1 मध्ये इंटरमिजिएट कोणता असतो? कार्बोकेटाईन. मग कार्बोकेटाईन कसा फॉर्म होईल? पहा, तर पहा कार्बोकेटाईन या प्रकारे फॉर्म होईल. हा बॉन्ड इथं ब्रेक होईल आणि हा शिफ्ट होईल ऑक्सिजन वरती. बरोबर. ऑक्सिजन वरती शिफ्ट झाला की ऑक्सिजनचा हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल? बॅलन्स होईल. बॅलन्स होईल म्हणजे काय होईल? बॅलन्स होईल म्हणजे तो कॅन्सल होईल. बरोबर. मग आता इथं पहा, ऑक्सिजन वरचा पॉझिटिव्ह चार्ज कॅन्सल झाला, बॅलन्स झाला, म्हणजे तुम्हाला आता इथं काय मिळेल? पहा, येस. सो इथं हा हा टर्शरी कार्बोकेटायन तुम्हाला मिळेल इथं.
ऍक्च्युली टर्शरी कार्बोकॅटायन हा प्लेनर असतो, बरोबर, आणि प्लस हा मिथिल अल्कोहोल मिळेल. काय मिळाला पहा, मिथिल अल्कोहोल. आता हा जो आय मायनस होता, हा आय मायनस काय करेल, टर्शरी कार्बोकॅटायन कसा असतो, स्टेबल. एम आय राईट? हा जो टर्शरी कार्बोकॅटायन आहे, हा टर्शरी कार्बोकॅटायन कसा असतो, स्टेबल असतो. आणि स्टेबल असल्यामुळे हा आय मायनस इथं इझिली अटॅक करेल आणि मग तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट मिळेल पहा, हा पॉझिटिव्ह चार्ज पण कॅन्सल होईल आणि इथं तुम्हाला आयोडीन अटॅच झालेला पाहायला मिळेल. आणि मग तुम्हाला इथं कोणता प्रोडक्ट मिळेल, टर्शरी ब्युटिल आयोडाईड. पहा काय मिळाला, टर्शरी ब्युटिल आयोडाईड. म्हणजे या रिॲक्शन मध्ये कोणतं मेकॅनिझम फॉलो झालं, SN1 मेकॅनिझम फॉलो झालं. SN1 मेकॅनिझम किंवा SN1 रिॲक्शन फॉलो झाली, बरोबर. मग जेव्हा बल्की ग्रुप असेल, ऑक्सिजनला जर बल्की ग्रुप आला तर मात्र मग हायर अल्कोहोल आणि लोअर अल्किल हॅलाइड मिळत नाही. ओके, एवढी एकच एक्सेप्शनल केस आहे. या केसमध्ये काय मिळालं तुम्हाला, लोअर अल्कोहोल मिळाला, बरोबर. हे मेकॅनिझम समजावून घ्या. मेकॅनिझम कसं होतंय ना, त्याच्यावर डिपेंड आहेत कोणते कोणते प्रोडक्ट फॉर्म होणार. ओके, सो आपण इथरच्या काही रिॲक्शन्स पाहिल्या. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा काही आपण इथरच्या, एरोमॅटिक इथरच्या रिॲक्शन्स आणि युजेस आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे.